महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर बघा, स्पेशल साबुदाणा खिचडी बनवत आहे मी. हे बघा, साबुदाणा रात्री भिजत घातला होता, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, अख्खे शेंगदाणे, आलू आणि मिरचीचा कूट घेतलेला आहे. आता आपल्याला कढाई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याच्यानंतर जिरे घालायचे. जिरे तुम्ही टाकू पण शकता, नाही पण शकता, खात असलं तर टाका, नाही तर नाही. मिरचीचा कूट घेतलेला आहे, आम्ही खूप तिखट खातो त्यामुळे तिखट कुटून घेतलेली आहे मिरची. तुम्ही जर कापून पण टाकू शकता. यामध्ये आता आलू टाकायचे आहेत. आलू कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते पण टाकलेले आहे. आणि आलू छान असे मीठ टाकायचं आहे थोडंसं, आणि आलू छान मिक्स करायचे आहेत. आणि 2 मिनटं आपण प्लेट झाकून छान शिजवून घेणार आहोत. आलूला 2-3 मिनटासाठी वाफाळून घेणार आहोत, कारण की आलू साबुदाण्यामध्ये डायरेक्टच नाही शिजणार, त्यामुळे असं. आता आपण आपल्याला अख्खे शेंगदाणे पण टाकणार आहोत, काढून ठेवलेले. आपण हे अगोदर भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मी आता वरतून टाकतो. तुम्ही तेलात पण टाकू शकता अगोदर. तर आता आपण यामध्ये आलू शिजल्याच्या नंतर साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. हे बघा, साबुदाणा किती माझा सुटसुटीत बनलेला आहे. मी रात्री भिजत घातला होता, स्वच्छ धुवून असं. पाणी साबुदाण्याच्या वरती थोडंसंच पाणी घातलं होतं, ते इतका मोकळा खुला बनलेला आहे. तर बघू शकता, शेंगदाण्याचं कूट पण अशा प्रकारे शेंगदाणे भाजून कुटून घेतलेलं आहे. तर बारीक केलेलं आहे. तर मिक्स करायचं, मीठ टाकायचं आणि मिक्स करून प्लेट झाकून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने छान मिक्स करत राहायचं आहे, बार मिक्स करत राहायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. म्हणजे की आपला साबुदाणा खाली चिपकणार नाही. गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे चिपकणार नाही. आणि बघा, अशा पद्धतीने आपला साबुदाणा रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, किती किती मोकळा साबुदाणा, एकदम सुटसुटी, अजिबात चिकट नाही आणि कढईला पण चिकटलेला नाही अजिबात. अशा पद्धतीने मी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. असं झाकून ठेवून 2-3 वेळेस झाकून ठेवायचं, हलवायचं, झाकून ठेवायचं, हलवायचं. तर अशा पद्धतीने बनवल्याच्या नंतर ना चिटकत पण नाही आणि खूप सुटसुटीत साबुदाणा खिचडी बनते, त्यामुळे ना खायला पण मजा येते. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. आपला साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे, बघू शकता. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. बघू शकता तुम्ही, किती सुटसुटीत आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे आणि खायला पण खूप टेस्टी. मिक्स करत राहायचं आहे छान. तर चला मग, थँक्यू, बाय बाय.